पुढचे 8 मिनिटं जर तुम्ही मला दिले तर तुमच्या बोर्ड एक्झामचं आलेलं टेन्शन मी नक्कीच या व्हिडिओमधून कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे इथपर्यंत आले असाल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा, कारण या व्हिडिओमध्ये बोर्ड एक्झामचं टेन्शन तुम्ही विनाकारण घेताय हे व्हिडिओ संपल्यानंतर तुम्हाला कळूनच जाणार आहे. ज्यावेळेस आपण एखादा विद्यार्थी बघतो जो टॉपर आलेला असतो तर आपल्याला असं वाटतं की त्याने संपूर्ण सिलेबस केला असेल, त्याचे रिव्हिजन्स दिले असतील, तर बाळांनो तसं नसतं. हे जे विद्यार्थी असतात हे स्मार्ट स्ट्रॅटेजी त्या ठिकाणी इम्प्लिमेंट करतात आणि हीच स्मार्ट स्ट्रॅटेजी आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण एक स्मार्ट प्लॅन डिस्कस करणार आहोत. तुमच्यासाठी एक महत्त्वाचा मेसेज आहे आणि काही फ्री स्टडी मटेरियलच्या लिंक्स आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट जी तुम्हाला समजून घ्यायची आहे, तर आपण जे थेरी पेपर्स देणार आहोत त्याचं स्ट्रक्चर कसं असतं. सो इथे मला तुम्हाला शॉर्टमध्ये हे सांगायचं आहे की तुम्ही जर तुमचा फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोचा थेरी पेपर जर बघितला तर तो तुम्हाला किती मार्कांचा लिहायचा असतो? 70 मार्क्सचा लिहायचा असतो. बट तुम्ही जर ऍक्च्युअली क्वेश्चन पेपर बघितली तर तुम्हाला ती क्वेश्चन पेपर दिलेली असते 98 मार्क्सची. आता हे कसं शक्य आहे? तुम्ही जर बघितलं तर सेक्शन बी, सेक्शन सी आणि सेक्शन डी मध्ये तुम्हाला ऑप्शनल क्वेश्चन्स आहेत. म्हणजे बी आणि सी सेक्शन मध्ये तुम्हाला 12 पैकी 8 क्वेश्चन्स लिहायचे असतात. म्हणजे 4 क्वेश्चन्स एक्स्ट्रा दिलेले आहेत, त्यापैकी 8 लिहायचे आहेत. सेक्शन डी मध्ये तुम्हाला 5 क्वेश्चन्स दिलेले असतात, त्यापैकी तुम्हाला 3 लिहायचे असतात. म्हणजे जर आपण ओव्हरऑल टोटल क्वेश्चन पेपर जर बघितली तर ती 98 मार्क्सची असते आणि त्यापैकी तुम्हाला 70 मार्क्सचा पेपर लिहायचा आहे. असं जर आपण म्हटलं तर ही झाली बेटा स्मार्ट स्ट्रॅटेजी. कारण आपण टेन्शन कसलं घेतो 70 मार्क्स, तसं नाही घ्यायचं. पेपर 98 मार्क्स आहे, आपल्याला लिहायचा मात्र 70 मार्क्स आहे. असं म्हटलं की थोडं सोपं वाटतं. हा सगळा खेळ आहे ना बेटा सायकोलॉजी आणि माइंडसेटचा आहे. तर टॉपर ही स्ट्रॅटेजी युज करतात. त्यांना हे क्लिअर आहे की 98 मार्क्सचा पेपर आहे, आपल्याला 70 मार्क्सच लिहायचा आहे. आणि जर तुम्ही मॅथ्सचा विचार करणार असाल तर मॅथ्समध्ये हे जे लॉजिक आहे हे थोडंसं जरा वेगळं आहे. कारण मॅथ्समध्ये तुम्हाला 80 मार्क्सचा पेपर लिहायचा आणि विथ ऑप्शन पेपर तुम्हाला 112 मार्क्सचा आलेला असतो. सो तिथेही तुम्हाला विथ ऑप्शन पेपर आहे. सो सगळ्यात पहिले तुमची सायकोलॉजी क्लिअर करणं गरजेचं आहे. सो इथे तुम्ही जर बघितलं तर इथे जवळपास 28 मार्क हे तुम्हाला त्या ठिकाणी एक्स्ट्रा आहे. तर मग करायचं काय? तर बेटा तुमच्या सिलेबसमध्ये जेवढा पण सिलेबसमध्ये चॅप्टर्स आहेत, ओके, म्हणजे सपोज आपण जर डिस्कस करायचं झालं, समजा तुमच्या फिजिक्समध्ये किंवा केमिस्ट्रीमध्ये जे काही चॅप्टर्स आहेत, फॉर एक्झाम्पल मला बायोचं माहिती म्हणून मी तुम्हाला बायोचं सांगतो. बायोलॉजीमध्ये टोटल आपल्याला किती चॅप्टर्स आहेत 12वीला? 15 चॅप्टर्स आहेत. सो मी ऑलवेज माझ्या स्टुडंटला रेकमेंड करतो की त्या 15 पैकी 80% चॅप्टर्स तुम्ही एक्झामला करून जा. म्हणजे साधारण 12 चॅप्टर्स तुम्ही करून जा. ओके, तुम्हाला सर्व चॅप्टर्स करण्याची गरज नाहीये. तुम्ही 12 चॅप्टर्स जरी व्यवस्थितपणे केले तरी तुम्ही त्या ठिकाणी एक डिसेंट स्कोर तुमच्या बोर्ड एक्झाम मध्ये आणू शकता. आता हे कसं शक्य आहे आणि हे लॉजिकल कसं आहे तर मी तुम्हाला आत्ताच क्लिअर केलं की जवळपास 28 मार्काचा पेपर हा एक्स्ट्रा आहे, ऑप्शनल आहे. 28 मार्क जर तुम्ही पकडले तर साधारणपणे इथे 4 ते 5 चॅप्टरचं वेटेज हे 28 मार्क्स कंझ्युम करताय. त्यामुळे विथ ऑप्शन असलेला पेपर तुम्हाला पूर्ण करण्याची गरज नाही. आपण ज्यावेळेस बायोचे मला 15 चॅप्टर्स कंप्लीट करायचे तर हे कुठेतरी ओझं होतं, पण आता मला 15 पैकी 12च करायचे, थोडं रिलॅक्स झालं. ओके, सो ही स्ट्रॅटेजी तुम्हाला इथे यूज करायची आहे. सेम फिजिक्ससाठी, सेम केमसाठी आणि सेम मॅथ्ससाठी सुद्धा. सर आता आम्ही चॅप्टर्स नेमके कोणते सिलेक्ट केले पाहिजे हा एक क्रुशियल विषय आहे की आम्ही ते 12 चॅप्टर्स कुठले आम्ही सिलेक्ट करायला पाहिजे. तर यामध्ये मी नॉर्मली स्टुडंटला सांगतो की जनरली तुम्ही जे स्मॉल वेटेजवाले चॅप्टर्स आहेत, ओके राईट, ते सगळ्यात अगोदर करा, कारण त्यांना वेळ कमी लागतो. ओके, कारण आपल्याला सुरुवातीला कॉन्फिडन्स गरजेचा असतो. जो छोटे छोटे चॅप्टर्स आहेत ना बेटा ते पहिले करायचं, कारण त्याला वेळ कमी लागतो. चॅप्टर झाला की सायकोलॉजिकली आपल्याला असं वाटतं की माझं एक चॅप्टर झालंय. हा, आता विद्यार्थी म्हणतील नाही सर असं कसं काय, आम्ही तर लॉंग वेटेजवाले चॅप्टर केले पाहिजे, लार्ज वेटेजवाले, कारण ते आम्हाला जास्त मार्क्स देतील. बेटा लार्ज वेटेजवाला चॅप्टर करण्यासाठी वेळ पण जास्त लागतो ना. तर मग ते काय होतं की इथे तुमचे छोटे छोटे 2 चॅप्टर्स होऊ शकतात, तिथे तुमचा एकच चॅप्टर होईल. सो 2 चॅप्टर कंप्लीट झाले, हा एक सायकोलॉजिकल बेनिफिट आपल्याला मिळतो. कॉन्फिडन्स येतो ना की माझे 2 चॅप्टर झाले. इथे कसं वाटतं एकच चॅप्टर झाले. तर सुरुवात तुम्ही स्मॉल चॅप्टर पासून करा, त्याच्यानंतर तुम्ही एखादा लार्ज चॅप्टर घेऊ शकता. सो तुमच्या सिलेबस मधले स्मॉल चॅप्टर्स तुम्ही पहिले लिस्ट करा, नंतर लार्ज चॅप्टरची लिस्ट करा आणि त्यापैकी तुम्ही कुठलेही 12 चॅप्टर, जर मी बायोचं बोलत असेल तर तुम्हाला 12 चॅप्टर्स करायचे. ओके राईट. आता सर मग 15 चॅप्टर्स होते, उरलेल्या 3 चॅप्टरचं काय करायचं? ते सोडून द्यायचे का? तसं नाही करायचं. या 3 चॅप्टर्स मध्ये तुम्हाला कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायची. कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायची म्हणजे रिस्क घ्यायची पण ती कॅल्क्युलेट करून घ्यायची. तिघही चॅप्टर्स सरसकट ऑप्शनला सोडायचे नाहीयेत. या 3 चॅप्टर्स मधून काही टॉपिक्स आपण सिलेक्ट करणार. ओके, तुम्ही काही टॉपिक्स जे तुम्हाला वाटतंय की हे माझ्याकडून होऊ शकतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल एका चॅप्टरमध्ये टोटल 15 टॉपिक्स असतील, 15
पॉइंट्स असतील तर त्या 15 पैकी मी काय करेल ना, मी अर्धेच करून जाईल, मी 7च टॉपिक्स करून जाईल किंवा 8च करून जाईल. ओके, जर एक्झामला त्यापैकी क्वेश्चन आला तर मला लिहिता येईल. मी काय केलं, मला जे 7-8 टॉपिक्स जमणार होते मी तेच प्रिपेअर केले पूर्ण 15 टॉपिक्स करण्याच्या ऐवजी. सर हे करायलाच पाहिजे का? येस, कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायला पाहिजे बेटा. पूर्णपणे ऑप्शनला सोडलं आणि त्यातून जर समजा क्वेश्चन्स जास्त आले तर आपण त्या ठिकाणी रिस्क मध्ये येऊ शकतो. कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायची, त्याच्यामुळे काही तुम्हाला त्या ठिकाणी जड होणार नाही. सो सरसकट चॅप्टर ऑप्शनला नाही सोडायचा. सगळ्यात मेन म्हणजे जर तुम्ही मला बायोचं विचारत असाल तर बायोमध्ये मी तुम्हाला इथे लिस्ट द्यायला तयार आहे. चॅप्टर नंबर 1, 2 तुम्ही वाटलंच ते नोट डाऊन करून घ्या. 5, 6, 7, 8, 9 त्यानंतर 13, 14 आणि 15 हे झाले 10 चॅप्टर्स. आणि यामध्ये मी नॉर्मली ऍड जो करतो तो आहे 10 नंबरचा एक चॅप्टर आणि एक आहे 12 नंबर. सो हे 12 चॅप्टर्स मी बायोसाठी नॉर्मली मुलांना रेकमेंड करतो. 3, 3, 6 आणि 1, 7 आणि हे 5 असे 12 चॅप्टर्स तुम्ही बायोसाठी प्रिपेअर करू शकता. उरलेले जे 3 चॅप्टर्स आहे ज्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर 4 नंबरचा एक चॅप्टर आहे. ओके राईट, त्यानंतर 3 नंबरचा एक चॅप्टर आणि 11 नंबर, ह्याच्यामध्ये तुम्ही कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊ शकता. म्हणजे तुम्ही काही टॉपिक सिलेक्ट करून त्यांचं प्रिपरेशन करू शकता. सो व्हिडिओ मला विनाकारण मोठा नाही करायचा आहे, स्पेसिफिक ठेवायचा आहे. 8 मिनिटात आपला तो त्या ठिकाणी कव्हर झाला पाहिजे. आता किती झाले मला माहित नाही, पण तुम्ही जर बायोचं प्रिपरेशन करत असाल ना बेटा तर तुमच्यासाठी माझ्याकडे एक इम्पॉर्टंट मेसेज आहे. कारण बायोच्या क्वेश्चन पेपरमध्ये जर तुम्ही व्यवस्थितपणे बघितलं तर तुम्हाला जे काही क्वेश्चन्स विचारले जातात ज्यामध्ये व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स 8 मार्काला येतात, डायग्राम बेस्ड क्वेश्चन्स मिनिमम 8 मार्काला येतात, मॅच द कॉलम कधी कधी 2 मार्काला आलेला असतो आणि इम्पॉर्टंट डिफरन्सेस सुद्धा तुम्हाला कधी कधी 2 किंवा 3 किंवा 4 मार्काला सुद्धा आलेले असतात. सो तुम्ही जर बघितलं तर हे 4 व्हिडिओज जर तुम्ही व्यवस्थितपणे बघितले तर या ठिकाणी 8 आणि 8 16, 2 18 आणि 2 20 साधारण 20 मार्कांचं काम तुमचं या ठिकाणी या 4 व्हिडिओज मध्ये होऊन जाईल. आणि हे 4ही व्हिडिओज तुमचे हार्डली एक 3 ते 4 हवर्स मध्ये कंप्लीट होऊ शकतात जर तुम्ही हे व्हिडिओ 1.5x च्या स्पीडने बघितले तर. तुम्हाला जास्त वेळ द्यायचाच नाहीये, शॉर्ट आहे, स्पेसिफिक आहेत. याच्या लिंक्स या मेसेजेस मध्ये मी दिलेले आहेत. हा मेसेज तुम्हाला भेटून जाईल. त्यासाठी काय करायचंय पुढच्या स्लाइडवर सांगणारच आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय करा बेटा की याच्या व्यतिरिक्त जे 1 शॉट लेक्चर्स आहेत, ओके, ज्यामध्ये पहिला चॅप्टर 2 नंबरचा चॅप्टर आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स, त्यानंतर रेस्पिरेशन सर्क्युलेशन, कंट्रोल कोऑर्डिनेशन आणि ऑर्गॅनिझम पॉप्युलेशन, इकोसिस्टम आणि लास्ट वाला चॅप्टर बायोडायव्हर्सिटी. हे चॅप्टर्स जे आहेत ना बेटाचे मी 1 शॉट व्हिडिओज बनवले. 1 शॉट व्हिडिओचा फायदा असा आहे की हे व्हिडिओज रेकॉर्डेड आहेत. तुम्ही 1.5x च्या स्पीडने तुम्हाला जे टॉपिक्स येत नाही तेच बघा, जे येत आहेत विनाकारण त्याच्या वेळ घालवू नका. बरेच मुलं लाईव्ह सेशन्स करतात, लाईव्ह सेशन्स मध्ये आपला वेळ जास्त जातो. रेकॉर्डेड सेशन मध्ये तुम्ही तुमचे जे टॉपिक्स तुम्हाला येत नाहीये तेच बघा, जे येत आहेत ते फक्त तुमच्या पद्धतीने सेल्फ स्टडी करून रिवाइज करा. वेळेला महत्व द्या, ना की कोणाचे लेक्चर्स बघण्यामध्ये. ओके, सो आता हे तुम्हाला मेसेज मिळेल कसा, तर सिम्पली तुम्हाला हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे, ह्याच्यावरती मला बोर्ड एक्झाम म्हणून टाईप करा किंवा हाय म्हणून टाईप करा. ऑटोमॅटिकली तुम्हाला एक सिस्टम जनरेटेड मेसेज येतो. त्याच्यानंतर माझी टीम तुम्हाला हा जो मेसेज मी आता दाखवला तो पाठवून देते. असे 3 मेसेजेस तुम्हाला येतील व्हॉट्सअपला, तर ते तुम्ही बघा. त्यात तुम्हाला ज्या टॉपिकची गरज आहे ते टॉपिक्स बघा, प्रिपरेशन करा आणि बोर्ड एक्झामला सामोरं जा. मला असं वाटतंय बोर्ड एक्झामचं टेन्शन तुमचं जर थोडंफार जरी कमी झालं असेल तर बेटा तुम्ही आता मूव्ह करायला पाहिजे MST CETच्या तयारीसाठी. आणि MST CETची तयारी व्यवस्थित व्हावी, माझं लेक्चर, माझी फ्रिक्वेन्सी जर तुमच्यासोबत मॅच होत असेल तर हा कोर्स तुमच्यासाठीच आहे बेटा. हा कोर्स तुम्हाला MST CETचं कम्प्लीट प्रिपरेशन करून देईल. कारण या कोर्समध्ये भरपूर अशा गोष्टी आहेत की ज्या मी एकदम मुलांचा विचार करून सिस्टमॅटिकली डिझाईन केलेल्या आहेत. म्हणजे बेसिक स्टुडंट असेल, ऍडव्हान्स स्टुडंट असेल, त्याला आपले लेक्चर्स कळतील. MST CETचा पूर्ण सिलेबस त्याची थिअरी कम्प्लीट केलेली आहे. चॅप्टर वाईज MCQ लेक्चर्स आहेत, मॉक टेस्ट आहेत. मॉक टेस्ट कशा आहेत माहिती बेटा, जसं तुम्ही त्या ठिकाणी काही ज्या मॉक टेस्ट आहे मी तुम्हाला त्या PDF स्वरूपात दिल्या आणि जसं तुम्ही MST CETला कम्प्युटरवर जी टेस्ट देणार आहात त्या पद्धतीने काही टेस्ट तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल करून दिलेले आहेत. PDF नोट्स मिळतील तुम्हाला प्रत्येक थिअरी लेक्चर, ज्याच्या तुम्ही नंतर रिवाइज करू शकता फटाफट. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आपण या कोर्समध्ये कव्हर केले. 2021, 22, 23, 24 आणि 25 मध्ये MST CETची परीक्षा झाली होती, त्याचे सर्व क्वेश्चन्स ऑलमोस्ट आपण या कोर्समध्ये कव्हर केलेले आहेत. आणि ऍट द एंड तुम्हाला स्वतःला प्रॅक्टिस करण्यासाठी फुल सिलेबस वर्षच्या मॉक टेस्ट या तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये सुद्धा आणि कम्प्युटर बेस्ड फॉर्मॅटमध्ये सुद्धा अवेलेबल होतील, ज्या तुम्ही तयारी करून तुमची MST CET एक्झाम चांगल्या पद्धतीने क्रॅक करू शकता. मला असं वाटतं तुम्ही दिलेले हे 8 ते 10 मिनिटं वर्थ होते. मी टाइम काही मोजला नाहीये व्हिडिओ बनवायला किती लागलाय, पण
नक्की व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी इम्प्लिमेंट करा आणि पुढचा टॉपिक तुम्हाला कुठला हवा आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला कमेंटमध्ये टाका, कारण की मी काही व्ह्यूज मिळवण्यासाठी किंवा तामझाम करण्यासाठी व्हिडिओज बनवत नाही. बेसिकली मला तुमची मदत करायची म्हणून हा व्हिडिओ त्या ठिकाणी तुमच्यासाठी बनवला होता. माझ्या बाजूने तुम्हाला खरंच तुमच्या अपकमिंग बोर्ड एक्झामसाठी विश यू ऑल द बेस्ट. चांगली तयारी करा, पॉझिटिव्ह राहा, टेन्शन घेऊ नका आणि हे चॅनल आपलं सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढचे व्हिडिओज मिळत राहतील. तोपर्यंत विश यू ऑल द बेस्ट. हॅव अ गुड डे. टेक केअर. बाय बाय. जय हिंद. बाय.